बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या पुढील जबरदस्त ट्विस्टमध्ये प्रेक्षकांनो आपण एक खूप छान असा ट्विस्ट पाहणार आहोत. यशोदाचं लग्न नमीसोबत लावण्यासाठी स्वतः अवनीने आता पुढाकार घेतला आहे. स्वतः अवनी यशोदासाठी नमीचा हात मागायला सुलो आत्या आणि दत्ताकाकाकडे जाणार आहे. पण आता तिथे नक्की काय राडा होतोय? सोबतच अवनी यशोदाला त्याचं प्रेम मिळवून देण्यामध्ये यशस्वी होते की नाही? सुलो आत्या नमीचा हात यशोदाच्या हातात देईल का? अवनी त्यांना कन्व्हिन्स करू शकेल का? बघूयात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. अवनीने आता यशोदाच्या बाबतीत एक ठोस निर्णय घेतलेला असतो की यशोदाचं नमीवरती प्रेम आहे, नमिताचं यशोदावरती प्रेम आहे. मग त्या दोघांना अवनी स्वतः एकत्र आणेल. आता सुरुवातीला अवनीने हा निर्णय घेतलेला असतो स्वतःच. याबद्दल तिने धाकट्यांच्या मुलांपैकी कुणाशीही चर्चा केलेली नसते. काहीच बोलणी न करता अवनी स्वतः निर्णय घेते आणि ती जाते ती डायरेक्ट आत्याच्या घरी. ज्या वेळेला अवनी जाते त्यावेळेला अवनीला पाहिल्यानंतर आत्या आश्चर्याने विचारते की तू तू काय करायली इकडं? काय हवं आहे तुला? इतक्यातच दत्ताकाका विचारतो की सुले कुणाशी बोलते तू? त्यावर ना सुलो आत्या दत्ताकाकाला हाक मारून सांगते की बघ तू पण बघ, ये इकडं, हे बघ धोंड्याची सून आली आपल्या दाराला. दत्ताकाका विचारतो की तू कशासाठी आले इकडं? तेव्हा अवनी म्हणते की मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. दोघेही विचारत पडतात की आमच्याशी बोलणे इतकं काय आहे एवढं महत्त्वाचं? अवनी रिक्वेस्ट करते की मला फक्त 5 मिनिटांचा वेळ हवा आहे. मी फक्त तुमच्याशी बोलायला आले आहे, ना कुठला वाद निर्माण करायला किंवा त्रास द्यायला आलेले नाही आहे. आत्या अवनीवरती चिडते की तू निघ बरं इकडनं. तुला सांगू का, तुला पाहिलं ना तरीसुद्धा मला खूप चीड येते तुझी. श्रीमंत घरातली मुलगी तू, मान मर्यादा संस्कार जपणारी मुलगी असं वाटलं होतं. पण तू काय केलं? या धोंड्याच्या घरच्यांसोबत त्याच्या पोरांसोबत मिळून तू त्या दिवशी काय केलं? अपमान केलं ना माझा. तू निघ बरं इथून आधी. हे बघ माझं टाळकं जर सटकलं ना तर रागाच्या भरात मी तुला काहीतरी बोलून बसते ना. निघ इथनं. अवनी रिक्वेस्ट करते की आत्या ऐका ना, प्लीज असं नका ना बोलू. मी भांडण करायला आलेले नाही आहे. मला एका विषयावर तुमच्याशी बोलायचं आहे. हे बघा माझं थोडं ऐकून घ्या, मी जाईन नंतर निघून. पुढे अवनी त्यांना सांगते की मी या विषयावर बोलणं योग्य ठरेल की नाही मला नाही माहिती, पण दुसरं कोणी या विषयावर बोलेल असं पण मला नाही वाटत आहे, म्हणून मी स्वतःच तुमच्याशी बोलायला आले. हे बघा प्लीज मला चुकीचं समजू नका. पण आत्या मला एक प्रश्न विचारायचा होता की तुम्हाला या कुटुंबासोबत काय अडचण आहे? या घरातली माणसं किती चांगली आहेत आणि अण्णा तर लाखात एक आहेत. सुलो आत्या वचकते की तो धोंड्या तो तुला लाखात एक वाटायला लागला? अगं तो एक नंबरचा खुनी आहे आणि त्या धोंड्याच्या कुटुंबासोबत ना आमची अडचण नाही आहे. या गावात ना प्रत्येकालाच त्याच्याची अडचण आहे. हे बघ त्या दिवशी मी मंदिरामध्ये तुला समजा काही सांगितलं होतं ना, आज काहीच माहिती नसल्यासारखी नवीन आल्यासारखी काय विचारतेस? अगं त्या घरात एक पायीसुद्धा टिकत नाही. अगं त्या घरासाठी आणि त्या धोंड्याच्या पोरासाठी लग्न जमायला एक राशी नक्षत्रच बनलेलं नाही आहे. त्यावर अवनी सांगते की पण आत्या अहो मला या घरात येऊन 2-3 महिने तरी झाले आहेत, पण मी बरी आहे ना आणि मला तर त्यांच्याबद्दल काहीच अडचण नाही आहे. उलट माझी ते किती काळजी घेतात, किती छान माझ्यासोबत वागतात. त्यावर दत्ताकाका विचारतो की मग मग काय करायचं आम्ही? त्यासाठी काय त्यांना पुरस्कार द्यायचा का? अवनी सांगते की नाही, पण तुम्ही त्यांच्याबद्दल इतका चुकीचा विचार का करत आहात? पण मी एक सांगू का आत्या, की तुमचे भाऊ अण्णा ते तुरुंगात का गेले, त्यांनी खरंच खून केला होता का, हे सगळं मला माहीत नाही आहे. मी फक्त त्यांच्या मुलांबद्दल बोलते. ते चौघेही खूप चांगली संस्कारी मुलं आहेत. आत्या मी हे बघा वाद घालायचा नाही आहे मला, मी थेट मुद्द्याला हात घालते. मला असं विचारायचं होतं की जर नमिताला यशोदा आणि यशोदाला नमिता आवडते तर मग त्यांचं लग्न करून देण्यात काय हरकत आहे? आत्या रागावते त्याच्यावरती की थोबाड सांभाळून बोलायचं. सोयरी कामची आणि कुठं त्या धोंड्याच्या घरच्यासोबत. डोकं ठिकाणावर आहे का तुझं? आधीच त्या धोंड्याला त्या पोरांना पाहिल्यानंतर आमचा इतका संताप होतो आणि तू वर तोंड करून आम्हाला काय सांगायलीस की आमची पोरगी त्या धोंड्याच्या घरात यायची. त्यावर दत्ताकाका विचारतात की सुले मला वाटतं की आपल्याशी बोलणी करायला यायचं म्हणून ते ना चौघीजण घाबरले असतील, म्हणूनच त्यांनी हिला पुढं केलं आहे. हिंमतच नाही ना त्यांच्यामध्ये आपल्याला भिडायची. त्यावर आत्या ताळी देत म्हणते की हे मात्र बरोबर बोलला दत्ताकाका. अवनी त्यांना सांगते की तसं काहीच नाही आहे. मी इथे तुमच्याशी बोलायला आले, हे घरात कोणालाही माहिती नाही आहे.
मलाच स्वतःला वाटलं की तुम्हाला एकदा विचारून बघावं. खरंच यशोदा खूप चांगली आहेत आणि नमितावरती त्यांचं प्रेम आहे, मी बघितलं आहे. ते खूप व्यवस्थित सांभाळतील तिला. प्लीज एकदा बोलून बघायला काय हरकत आहे. त्यावर आत्या रागवते की तू गप्प बस. तू त्या कुटुंबाशी आम्हाला संबंध जोडायला सांगतेस. आम्हाला तसलं काहीही नको आहे. तू इथे नवीन आहे. आज तुला याबद्दल आमच्या वादाबद्दल काही माहीत नाही आहे, म्हणून तुझ्याशी जरा शांतपणे बोलतो आहे. मला ना आता खरंच वाटायलं आहे की दत्तदादाचे बोलणं ना एकदम बरोबरच आहे. हे नाटक करते आपल्यासमोर. त्या धोंड्यानं आणि त्या धोंड्याच्या पोरानेच इथं पाठवलं असणार आहे. भित्री कुठली हिच्या करवी मागणी घालायला पाठवलं आहे. हिंमत असेल ना तर स्वतःला यायला सांग त्यांना. या घराची पायरी चढायची पण लायकी नाही आहे त्यांची. आणि त्यांनी सांगितलं आणि तू आली. तुला एवढी हिंमत कुठनं आली ग? आता तू उच्चारलं आहे हे शेवटचं. आम्हाला त्या कुटुंबाशी काहीही संबंध नाही आहे ठेवायचा. त्यामुळे तू निघ इथून. अवनीचा बिचारीचा हिरमोड होतो. अवनी आता निघून जाणार. अचानक आत्या थांबवते आणि तिला घाबरवण्याचा प्रयत्न करायला लागते. थांब. हे बघ ऐक माझं. मी तुला या आधीसुद्धा सांगितले ते घर तुझ्यासाठी सुरक्षित नाही आहे. नीट त्या घरातून बाहेर पड. त्या लोकांची समोरासमोर येऊन बोलायची हिंमत नाही आहे म्हणून ही असली नाटकं. पण एक गोष्ट लक्षात ठेव आणि सांग त्यांना पण की त्यांनी कितीही हातपाय मारले ना, ते जे विचार करतायत ते कधीही होऊ शकत नाही. आले मोठे थोबाड वर करून आमच्या पोरीला मागणी घालायला. अवनी अस्वस्थ होऊन त्या घरातून बाहेर पडते. पण नमिताने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. अवनी तिला आता काही सांगणार तर नमिता सांगते की अवनी, मी सगळं बोलणं ऐकलं आहे तुमचं. अवनी नमिताला म्हणते की मी एकच प्रश्न विचारते तुला की घरातील लोकांनी ठरवलेल्या मुलाशी लग्न करून तू खरंच आनंदी राहू शकणार आहेस? त्यावर नमिता सांगते की अजिबात नाही. माझं संपूर्ण मन फक्त यशामध्ये अडकलं आहे. तेव्हा अवनी म्हणते की ही गोष्ट माझ्या लक्षात आली होती नमिता, म्हणूनच इथे येऊन मी बोलण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा अवनीसमोर आपलं मन मोकळं करते की माझं आणि यशोदाचं लग्न झालं ना तर मला खूप आनंद होईल. पण मला माहिती आहे अवनी, हे शक्य नाही आहे. हे होणारच नाही आहे. हे माहिती असून पण मी अशी आशा का करते हे तू विचारू शकतेस. बुद्धीला जे पटतंय ते मन मारायला तयार नाही आहे. माझ्या इच्छामुळे माझं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही आहे. पण तुला एक सांगू का अवनी, की माझी यशासोबत लग्न करायची जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी तू स्वतःचा अपमान सहन करू नको अगं. म्हणजे मी इतकंच सांगेन तुला की इथून पुढे माझ्यासाठी यशासाठी येऊन इथं बोलू नकोस. ती विचारते की यशाला सांगून आली होतीस का? अवनी सांगते की नाही, मी स्वतःच आले. इतक्यातच ना सुलू नमीला हाक मारते. तेव्हा नमी सांगते की चल बाय, मी येते, नाहीतर मम्मी पुन्हा मारेल मला. आता घरी गेल्यानंतर अवनी इतकी अस्वस्थ असते ना, तिचं मनच लागत नसतं. आत्याने केलेला अपमान, ते सगळं बोलणं ते तिच्या मनातून जात नाही. आता घरामध्ये राजा, पाण्या, धण्या या तिघांची मस्ती चालू असत्या. इतक्यातच यशोदा कामावरून येतो. तो आल्यानंतर ना त्यांना विचारतो की अरे वा, काय चाललं आहे तुमच्या तिघांचं? त्यावर धन्या म्हणतो की मी राजादाला विचारत होतो की त्याने अवनी वहिनीला कसा प्रपोज मारला ते, आणि अवनी वहिनी याच्या प्रेमात कशी काय पडली ते. त्यावर यशोदा चिडतो, कारण त्याला माहिती आहे ना की राजा अवनीचं लग्न खरं नाही आहे. तो म्हणतो की धन्या, तुझ्याकडे या सगळ्या गोष्टी करायला वेळ आहे, अभ्यास करायला वेळ नसतो का? जा गुपचूप अभ्यास कर तुझा. त्यावर धन्या सांगतो की काय तू पण यशोदा, हे बघ आपला राजादा एक नंबर भाऊ आहे बरं का. नाही म्हणजे तू बघ ना, त्याने आपल्या वहिनीला घरी आणलं, आपल्याला बाईचा आशीर्वाद मिळाला. नाहीतर तुम्ही दोघे पण करे. ती नमी तिकडे तुझ्यासाठी वाट बघत बसले, तुझ्यावरनं फार जीव ओवाळून टाकते. इकडे ती पायल वहिनी सतत पाण्याच्या मागं असते, तरी हा तिला भाव देत नाही. त्यावर ना पाण्या धन्यावरती चिडतो की पायल वहिनी काय पायल वहिनी, पाहिली म्हण फक्त तिला वहिनी म्हणे, तिचा ना माझा काही संबंध नाही. नाहीतर धन्या असा चापटाळी ना तुला. त्यावर ना धन्या नाराज होतो आणि तो म्हणतो की तुमच्या दोघांमध्ये ना हिंमतच नाही आहे. म्हणजे तू जाऊन नमीला मागणी घालू शकत नाही, विचारत पण नाही, सगळं माहिती असून सुद्धा. आणि हा म्हणतो की त्याचं दुसऱ्या कुठल्या तरी पोरीवर प्रेम आहे, पण साधं विचारू शकत नाही, कॉल करून तिला बोलू पण शकत नाही. अरे दादा, असं समोरून आपल्यासाठी सगळं चांगलं होईल अशी वाट नसते बघायची. आपल्या राजाचा बघ बरं, स्वतःहून प्रपोज मारला, वहिनीनं पटवलं, लग्न करून आपल्या घरी पण घेऊन आला. त्यावर यशोदा म्हणतो की मला ते सगळं जमत नाही. समोरून जर एखादी मुलगी बोलत असेल ना तर पुढे काय बोलायचं ते पण मला समजत नाही, आणि मी स्वतःहून कुणाला तरी कॉल करेन.
विचारच सोडून दे धान्या तू. त्यावर धान्या म्हणतो की काय दादा तू पण, अरे एखाद्या मुलीशी कसं बोलायचं हे सुद्धा कळत नाही. त्यावर यशोदा म्हणतो की मग काय, हे बघ धान्या, मला जे माहिती आहे ते फक्त काम आणि घर स्वयंपाक एवढंच. बाकी तुमच्याबद्दल कोणी काही विचारलं तर सांगेन, याशिवाय दुसरं काय बोलायचं नाही समजत मला. त्यावर ना पाण्या म्हणतो की नाहीतर काय धान्या, दादा काय म्हणतो ते कळलं ना तुला, घर बांधणं आणि स्वयंपाक करणं याशिवाय त्याला काय बोलायचं काहीच समजत नाही. आणि असं असताना एखाद्या मुलीला आपला दादा कसं काय आवडू शकतो. त्यावर राजा चिडतो म्हणतो की बोलला, हा निगेटिव्ह बोललाच. अरे आवडायला काय, जिच्या घरी स्थळ बघायला गेलो होतो ती पोरगी स्वतःहून आली होती ना दादाकडे. कोणती प्रिया का कोण, आणि नमी तर फुल टू प्रेमात आहे आपल्या दादाच्या. यशोदा सांगतो की बस करा तुमचा हा विषय, त्याने अभ्यास कर आणि तुम्ही दोघे काही कामं असतील तर करा आपली आपली. बसलेत काहीतरी विषय घेऊन. यशोदा जातो. अवनी अचानकच येऊन विचारते की आपण एक काम करायचं का, आपण डायरेक्ट नमिताच्या घरी जाऊन विचारायचं का. त्यावर पाण्याला इतका जोराचा ठसका लागतो, तो विचारतो की आपण त्या कावळीनीच्या घरी जायचं. वहिनी बऱ्यात ना तुम्ही. त्यावर राजा म्हणतो की पाण्या तू शांत बस जरा, सतत काय रे निगेटिव्ह बोलत असतो. अवनीला विचारतो की आणि तिथे जाऊन काय बोलायचं. त्यावर अवनी म्हणते की आपण सगळे नमिताच्या घरी जाऊयात आणि यशोदासाठी तिचा हात मागूयात. धान्या धक्क्याने विचारतो की तिथे जाऊन. त्यावर अवनी म्हणते की हो, असंही नमिता आपल्या यशोदाला आवडते आपल्याला माहिती आहे ना, मग आपण यशोदासाठी एकदा बोलून बघू की. त्यावर पाण्या हसत म्हणतो की राजा काय आहे, आपल्या दोन्ही कुटुंबाचा इतिहास काय आहे ते वहिनीनं सांग एकदा, म्हणजे ना वहिनीचं डोकं ठिकाणावर येईल. त्यावर धन्या पण म्हणतो की नाहीतर काय वहिनी, अहो ती चुलू आत्या आपल्याला दारात बी उभं करायचे नाही. त्यावर ना अवनी म्हणते की अरे धनू, ही वेळ मान सन्मान बघण्याची नाही आहे, फक्त यशोदाला कोण आवडतं याचा विचार तरी करा ना. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांना नमिता आवडते आणि नमिताला पण आपल्या यशोदा किती आवडतो. दोन कुटुंबामुळेच्या या भांडणामुळे आपण त्यांच्या प्रेमाला का शिक्षा द्यायची. विचार कर ना राजा, जर आपण स्वतःच जर नमतं घेऊन त्यांच्याशी बोललो तर कदाचित त्यांचं मन बदलेल, म्हणजे बदलेल ना बदलेल पण शक्यता तरी आहे ना. त्यावर पाण्या पुन्हा एकदा पचकतो की वहिनी आपण जाऊन तिथं विचारायचं, आणि तुम्हाला वाटते ती कावडीन नमीला लगेचच होकार देईल. अवनी विचारते की तुम्ही कधी हा प्रयत्न केला आहे का. त्यावर राजा म्हणतो की मला जसं कळतं आहे तसं तरी आम्ही त्या घरात कधीच गेलो नाही आहे, म्हणजे ती लोकं आम्हाला माणूस पण म्हणून मानत नाहीत, आणि त्यात नमीला मागणी घालायला जर गेलो ना तर संपलंच. अवनी समजावते की तुम्ही सगळे फक्त दोन कुटुंबातील वैर मनात ठेवून बोलताय. तुम्ही आता दादा आणि नमिताचा विचार करा ना, दोघेही एकाच परिस्थितीत आहेत. दोघांनाही घरच्यांच्या विरोधात जाऊन काहीच करता येत नाही आहे. म्हणजे यशोदाच्या मनात नमिताविषयी प्रेम आहे, पण तुमच्यासाठी ते माघार घेत आहेत. कशासाठी या सगळ्या गोष्टी करायच्या म्हणून त्यांनी स्वतःच्या भावना आतल्या दाबून ठेवल्या आहेत, आणि तिकडे नमिता आत्यांमुळे काही बोलूच शकत नाही आहे. हे बघा, तुमच्या तिघांचा विचार केला तर मी हे समजून घेऊ शकते की एखाद्या मुलीवर प्रेम केलं तर तुम्ही फक्त शब्दात लगेचच सांगून टाकाल, पण मी जिथपर्यंत यशोदाला ओळखते दादांचं प्रेम ना वागण्यातून नाही तर त्यांच्या कृतीतून दिसतं. आता ते तिघेही विचारात पडतात खरे. अवनी पुढे त्यांना म्हणते की तुम्हा सर्वांसाठी ही खूप कठीण परिस्थिती आहे, पण तुम्ही विचार करा ना की यशोदा नेहमी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेत. त्यांच्याकडे काही मागितलं तर ते तुमच्यासाठी काहीही करतात, तुम्हाला माहिती आहे ना. मग फक्त यशोदासाठी आपण सर्वजण काही करू शकत नाही का. त्यांच्या प्रेमाखातर आपण इतकंही नमतं नाही का घेऊ शकत. ते चार शब्द आपल्याशी रागाने बोलतील, एव्हाना आपला अपमान करतील, पण आपण यशोदासाठी इतकंही सहन नाही का करू शकत. इतक्या सगळ्या अडचणी असून पण आपण नमिताचा हात मागायला जातोय. ही जर गोष्ट त्यांनी चांगल्या दृष्टीने पाहिली तर फक्त माझ्यासाठी एकदा प्लीज. त्यावर राजा सांगतो की ठीक आहे, विचार करून बघू, सकाळी ठरवू काय ते. आता रात्रीच्या वेळी ना अवनीला काही झोपच लागत नसते. तेव्हा राजा येतो आणि विचारतो की मॅडम झोपला नाहीत, एवढा कसला विचार करताय. अवनी म्हणते की ते नमिताचा हात मागायला जातोय ना आपण, तर त्याच्याबद्दल विचार करत होते. त्यावर राजा हसतो आणि म्हणतो की वा, नाही म्हणजे मॅडम हळूहळू तुम्ही तरी याच घरातल्या बनत चाललाय. त्यावर अवनी सांगते की नाही रे राजा, हे बघ यशोदाचं पण लग्न झालं तर किती चांगलं आहे ना. तुम्हालाही वाटतं ना की यशोदाचं लग्न व्हावं.
यशोदा नमिताच्या प्रेमाबद्दल माहिती आहे, म्हणून मी असा विचार करत होते की त्यांच्यासाठी काही मदत करता येईल का. राजा मनातच कौतुक करतो की गोड आहात तुम्ही मॅडम. इतक्यात यशोदाला जाग येते. यशोदा पाहतो तर पाण्या आणि धान्या मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेले असतात. यशोदा ओरडतो की धान्या पाण्या, काय चाललंय तुमचं? किती उशीर झालाय, झोपायचा नाही आहे का? तिकडे अवनी राजाला मोठ्या विश्वासाने सांगत असते की मला वाटतं की लग्न नक्कीच जुळून येईल. म्हणजे हे बघ राजा, कितीही काही झालं ना तरी आई वडील ना आपलं बाळ, आपली मुलगी आनंदी कशी राहील ना याचा विचार जास्त करतात. म्हणून विचारते की आपण जाऊन विचारूया ना. त्यावर राजा म्हणतो की हे बघा, हे सगळं करायची काहीही गरज नाही आहे. म्हणजे आम्हाला त्यांच्याकडून अपमान करून घ्यायची सवय झाली आहे. पण त्यांनी जर तुमचा अपमान केला तर आम्हाला ते सहन नाही होणार आहे. पण अवनीचा निश्चय ठाम असतो. अवनी सांगते की काही हरकत नाही अरे, कदाचित आपण विचारलं आणि काम झालं तर चांगलंच आहे ना, आणि नाही झालं तरी ठीक आहे. निदान आपण आपल्या बाजूने प्रयत्न केला याचं समाधान तरी वाटेल ना. हे बघ, आपण त्यांना समजावून सांगूयात. त्यावर राजा विचारतो की अहो पण आमच्यासाठी तुम्ही उगाचच त्यांचं एवढं बोलणं का ऐकून घेणार. त्यावर अवनी सांगते की ती काही मोठी गोष्ट नाही आहे, आपण बघून घेऊया नंतर. पण विचार करणार राजा, जर या दोघांचं लग्न जुळलं तर कुटुंबातलं वैरही संपेल. माझं मन मला सांगते की नक्की काहीतरी चांगलं घडेल. आता यशोदा तिकडे विचारतो की झोपला नाहीत तुम्ही? त्यावर धन्या सांगतो की नाही दादा. पाण्या सांगतो की दादा बाहेर बघतोयस का. राजा आणि अवनी दोघेही गप्पा मारत बसलेत. यशोदाला पाण्या म्हणतो की वहिनी घरात आल्यापासून आपल्या घराचं वातावरण किती बदललं आहे ना. आपल्याबद्दल, या घराबद्दल किती छान विचार करतात ना त्या. मला ना हळूहळू आत्ता लक्षात येते यशोदा की यांना सतत बाईचा आशीर्वाद मिळावं म्हणून काय एवढे प्रयत्न करत होते. वहिनी मनाने खूप चांगले आहेत आणि ते आल्यापासून आपलं घर पण किती आनंदी आहे ना. तेव्हा यशोदा म्हणतो की बरोबर ठीक आहे, जाऊ देत, झोपा तुम्ही. आणि यशोदा झोपतो. थोडा वेळाने ना धन्या पाण्याला सांगतो की पाण्यादा, दादा आपल्यासाठी कितीच विचार करतात ना. वहिनी म्हणतात तसं आपण दादांसाठी प्रयत्न करायला काय हरकत आहे. त्यावर पाण्या म्हणतो की धन्या, मला पण तेच वाटतंय. म्हणजे एवढं मनापासून सांगत होत्या त्या, त्यामुळे प्रयत्न करायला बघायला हरकत नाही आहे, फक्त वहिनींच्या विश्वासासाठी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ना अवनीने जाण्याची सगळी तयारी केलेली असते. ते खरं तर वाटच पाहत असतात की यशोदा कधी कामावर जातोय आणि संधी साधून ते नमीला मागणी घालतायत. आता त्यांनी फळं वगैरे पण आणून ठेवलेली असतात. अवनीने नमितासाठी छानशी साडीही घेतलेली असते त्यासाठीही. अवनी ठरवल्याप्रमाणे त्यांना सांगते की चला जायचं आहे ना आपण. त्यातच पाण्या अचानकच पलटतो की तो म्हणतो की मला यात रस नाही आहे. म्हणजे वहिनी तुम्ही सांगताय म्हणून मी हो म्हणलो आहे, पण मला नाही वाटत ती कावळेन आपल्याला सहजासहजी तिथून जाऊ देईल. ते नक्कीच तुमचा अपमान करेल आणि तिने अपमान केला तर माझं टाळकं सटकेल. त्यापेक्षा तुम्ही जाऊन या ना. त्यावर अवनी सांगते की पानू, अरे हे बघ, आपल्या रागावरती आपण कंट्रोल ठेवायचा रे. हे सगळं आपण यशोदासाठी करतोय की नाही. फक्त काही क्षणासाठी तू फक्त रागावर कंट्रोल ठेव. त्याने कितीही अपमान करू दे, काहीही घालून पाडून बोलू देत, तोंडातून चकार शब्दही काढू नकोत तिथे. आता धन्या पण येतो. धन्या म्हणतो की चला तयार आहे मी. त्यावर पाण्या म्हणतो की कोल्हे तू कुठे यायला लागलास, बस घरात गपचूप. धन्या हट्ट धरतो की नाही 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 नाही, मी पण येणार. लहान असतं म्हणून काय झालं, मला पण काळजी आहे यशोदाची. त्यांचं खुसूरपुसूर चालू असतं. इतक्यात यशोदाच येतो. तो विचारतो की तुम्ही सगळेजण एकत्र, तुम्ही असं विचित्र का वागताय. त्यावर राजा थापा मारण्याचा प्रयत्न करतो की नाही असं काहीच नाही आहे. यशोदा म्हणतो की 2 दिवस झालं मी बघतोय सगळेजण गुपचूप काहीतरी प्लॅनिंग करताय, मला काहीच सांगत नाही आहे, लपवताय का माझ्यापासून. त्यावर अवनी म्हणते की यशोदा तुमच्यापासून आम्ही काय लपवणार आणि लपवणं शक्य आहे का. त्यावर ना धन्या अवनीच्या कानात कुजबुजतो की वहिनी हे नाटक जरा जास्त वाटते. यशोदा विचारतो की पाण्या कामावर नाही गेला. पाण्या सांगतो की अरे दादा जाणार आहे ना आता. आणि धन्या तुझं कॉलेज. धन्या सांगतो की यशोदा अरे पाण्यादा सोडणार आहे मला, जातो ना त्याच्यासोबत थोडा वेळने. त्यावर यशोदा म्हणतो की ठीक आहे चला येतो मी कामावर जाऊन. यशोदा आता सायकल वळवून जातो आणि जाताना मागे 2-3 वेळा पाहतो हा. त्यावर धन्या अवनीला म्हणतो की वहिनी मला वाटतं की यशोदाला आपल्यावरती संशय आलाय. अवनी सांगते की काही हरकत नाही,
उलट यशोदाला तर सरप्राईज मिळून जाईल ना. जर नमिताच्या घरच्यांनी होकार दिला तर यशोदाला तर उलट किती आनंद होईल. त्यावर त्याने विचारतो की आपण यशोदालाच सोबत नेलं तर. त्यावर राजा म्हणतो की नको नको, त्याला ना सोबत नकोच घ्यायला, उगाचच तिथे विनाकारण गोंधळ घालेला. त्यावर अवनी म्हणते की आयडिया काही वाईट नाही आहे. म्हणजे त्यावर राजा म्हणतो की अहो मॅडम, उगाचच त्याला पाहिलं ना त्याचं डोकं सटकतं, भडकतील उगाच ते. अवनी म्हणते की ठीक आहे, जाऊयात ना. इतक्यात अचानक अण्णाच येतात. अण्णा येतात आणि विचारतात की सुनबाई, हे समजा घेऊन कुठे चाललात. त्यावर ना अवनी अण्णांची खोटं बोलत नाही. उलट अण्णांना ते सांगते की अण्णा, यशोदाला नमिता आवडते आणि नमिताला यशोदा आवडतात. त्यामुळे माझं असं म्हणणं होतं की आपण स्वतः नमतं घेऊन जर तिच्यासाठी यशोदाचा साठी आपण नमिताचा हात मागितला तर. त्यावर अण्णा हसतात आणि ते म्हणतात की काय सुनबाई, तुम्ही पण माझी गंमत करायला लागलात का. तुम्हाला काय वाटतं की तुम्ही मागितलं आणि ती कावळीन लगेच देऊन टाकेल वय. त्यावर अवनी सांगते की पण अण्णा विचारायला काय हरकत आहे. अण्णा सल्ला देतात की सुनबाई, हे बघा, उगाच तिच्या दारात जाऊन अपमान नका करून घेऊ. अवनी आता दटावते अण्णांना की अण्णा येतो की नाही ते स्पष्ट सांगा ना. अण्णा विचारतात की म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलंच आहे का. त्यावर पाण्या सांगतो की मी पण तेच म्हणतोय ना अण्णा, उगाचच नवीन भांडण कशाला. मला पण वाटत नाही हो की ते कावळीन सुरुवात त्या नमीला इतकं सहजासहज आपल्याकडे देऊन टाकेल. त्यावर ना राजा चिडतो की पाण्या, तुझं काय रे सतत निगेटिव्ह चालू असतं बोलणं. अवनी मॅडमला वाटतंय ना मनापासनं. अरे, जी गोष्ट आपण समध्याने मिळून करायला पाहिजे यशोदासाठी, त्या स्वतः करतात पुढाकार घेऊन. अरे, तुला सोबत देता येत नसेल तर निगेटिव्ह तर नको ना बोलू. इतक्याचाच अण्णांचा फोन वाजतो. अण्णांच्या जिगरी मित्राचा फोन असतो. अण्णा चहाच्या स्टॉलवरती गेलेले नसतात ना. मग अण्णा तिकडे जायचं ठरवतात. अवनी म्हणते की अण्णा येतील ना येतील, पण आपण सर्वजण जाऊयात, चला. आता त्यांच्या मनात भीतीही निर्माण झालेली असते, थोडासा संभ्रमही असतो. अवनी सर्व काही सामान आणि त्या तिघांसोबत सुलभतेच्या दाराला जाते, दरवाजा वाजवते आणि दत्ताकाकाच बाहेर येतात की. या तिघांना पाहिल्यानंतर त्यांच्या डोक्यात तिडीक जाते आणि दत्ताकाका त्यांच्यावरती वचकतो की काय नाटकं चालवले तुम्ही, परत आमच्या दाराला कशाला आलात तुम्ही. आणि मी काल तुला सांगितलं होतं ना की हे सगळं काही करायची गरज नाही आहे, काल तुझ्या डोक्यात शिरलं नाही का, असं त्या अवनीला विचारतात. आणि तेव्हा पाण्यात चिडलेला असतो पण आता पुढे नक्की काय राडा होईल. खरंच सुरुवात त्याला अवनी समजावू शकेल का की दुसराच भलता कुठला राडा होईल अवनीचा अपमान झाला म्हणून. ते तर पुढील भागातच कळेल तुम्हाला प्रेक्षकांनो. त्यासाठी पुढच्या ट्विस्ट बघत राहा आपल्या चॅनलवरती आणि सबस्क्राईब करायला